श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये हे स्वागत आहे. तर मी आहे मनीषा आणि तुम्ही पाहता आहात माझा डेली ब्लॉग. तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडतात का ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर पहा, आज झाली नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळी सकाळी उठलं की पहिल्यांदा डब्याची तयारी करावी लागते. तर पहा, आज आहे हे डब्याला भेंडी आणि चपाती. तर आज मला त्यांनाही डब्बा द्यायचा आहे आणि दोन्ही मुलांनाही डब्बा द्यायचा आहे, कारण की आजपासून त्यांची जनरल शिफ्ट चालू आहे. त्यामुळे मला त्यांनाही डब्बा द्यावा लागतोय. तर म्हटलं चला, तर मग आज 3 डबे आहे तर पटपट आवरायला हवं. तर पहा, भेंडी मी रात्रीच मस्त धुवून ठेवली होती, कारण की सकाळी सकाळी ती धुतली की ती ओली राहती आणि चिरायलाही जमत नाही आणि शिजवली की ती चिकट चिकट होती. तर पहा, माझी भेंडी कशी एकदम खुलखुलीत झाली आहे, अजिबात चिकट चिकट झाली नाही. तर तुम्ही भेंडी ही रात्रीच धुवून ठेवली आणि सकाळी फक्त चिरली आणि शिजत टाकली तर ती चिकट होत नाही. आणि भेंडी शिजवताना नेहमी आपण तिला झाकण ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. भेंडीवरती झाकण ठेवलं की ती चिकट होते. आणि भेंडी शिजत आल्यानंतरच तिला सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आणि जास्त वेळेस हलवायचंही नाही. पूर्ण भेंडी शिजवेपर्यंत फक्त 1 किंवा 2 वेळेस हलवायची, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. तर तुम्ही पाहिलंच की माझी भेंडी कशी एकदम खुलखुलीत झाली आहे, चिकट झाली नाही. तर पहा, आज मला शाळेत जायचं आहे. आज आमच्या पिल्लूच्या शाळेत पालक सभा आहे. त्यामुळे आज माझी सकाळ सकाळ कामाची गडबड चालू आहे. म्हटलं आज पटपट सर्व कामे करून घ्यावी आणि शाळेत मीटिंगला जावे, कारण की शाळेत मीटिंगला गेलं आणि आल्यानंतर काम करायचं खूप कंटाळा येतो आणि दमूनही जातं. म्हणून आज पटकन सर्व कामे करायचा निर्णय घेतला. तर पहा, पटकन स्वयंपाक केला, भांडे वगैरे घासले आणि फरची वगैरे पुसून शाळेत जायला निघाले. तर पहा, आमच्या इथे रस्ता क्रॉस करताना गाड्यांची तर एवढी भीती वाटते की रस्ताही क्रॉस करू वाटत नाही. कितीही वेळ थांबलं तरी गाडी काही थांबत नाही. आणि नशीब एकदाची पटकन रिक्षा भेटली आणि शाळेत जाऊन त्याची मीटिंग अटेंड केली. नंतर दुपारी घरी आले, थोडा आराम केला आणि म्हटलं आता थोडंसं काहीतरी काम करूया. तर पहा, इथे मी माझे ब्लाऊज माझे स्वतःचे शिवते, बाहेर देत नाहीत. आजकाल बाहेर ब्लाऊजची एवढी शिलाई आहे की ब्लाऊज शिवायलाही देऊशे वाटत नाही. त्यामुळे माझे ब्लाऊज मी माझ्या घरी शिवते. तेवढाच एक आपला टाईमपास आणि विरंगुळाही होऊन जातो. तर पहा, एक ब्लाऊज मी शिवून कंप्लीट केला होता आणि म्हटलं त्याला एक थोडीशी लेस लावावी, म्हणजे जरा त्याची दिसायलाही जरा तो आकर्षक आणि छान वाटेल. नंतर संध्याकाळी आज आमच्या पिल्लूचा क्लास होता, तर त्याला घ्यायला कराटे क्लासला गेले. तिथे गेले तर मुलांची एनर्जी पाहून खूप मस्त वाटलं. पहा, मुलं किती एनर्जीने आणि उत्साहाने कराटे क्लास करतायत. नंतर घरी आले तर आमच्या पिल्लू दादाला मिल्कशेक प्यायचा होता. म्हटलं चल तुला मिल्कशेक करून देते. तर पहा, मिक्सरच्या भांड्यात मी 2-3 क्रीमचे बिस्किट घेतले, थोडी कॅडबरी चॉकलेट आणि दूध टाकून मस्त त्याला मिक्सरवरती 2-3 वेळेस फिरवून घेतलं, म्हणजे त्याला घट्टपणाही आला आणि चॉकलेटमुळे त्याला मस्त कलरही आला. तर पिल्लू दादा चॉकलेट मिल्कशेक प्यायला आणि खुश झाला. तर पहा, म्हटलं संध्याकाळी आज भाजी चपाती नको करायला, आज जरा वेगळा काहीतरी मेनू करूया. म्हणून आज सँडविच करायचं ठरलं होतं. तर पहा, सँडविचमध्ये मी मक्याचे दाणे टाकत आहे. मक्याचे दाणे सँडविचमध्ये टाकले की खूप छान लागतात. एकदा तुम्ही ट्राय करून पहा, मक्याचे दाणे टाकून सँडविच किती भारी लागतात ते. तर पहा, सँडविचमध्ये टाकायला मी अजून कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि थोडी कोबीही घेतली होती. तर हे सर्व एकदम बारीक चिरायचे आहेत. तर पहा, माझ्याकडे एक मिक्सर ग्राइंडर आहे, त्याच्यामध्ये मी हे सर्व मोठे मोठे कापले आणि छान त्याला मिक्सर ग्राइंडमध्ये बारीक बारीक केलं, म्हणजे सँडविचमध्ये त्याचे मोठे मोठे कापही लागत नाही आणि खायलाही छान लागतं. तर पहा, मी किती छोटे छोटे त्याचे 1 मिनिटात बारीक
तर या भांड्याचा वापर मला स्वयंपाक करताना खूप होतो आणि मदतही होते. पटकन स्वयंपाक करताना याचा वापर केला की स्वयंपाकही पटकन होतो. तर पहा, मी इथे सर्व भाज्या मस्त बारीक चिरून घेतल्या आहेत. कांदाही बारीक चिरला आहे आणि सर्व भाज्या एकत्र करून आता त्याच्यामध्ये थोडासा मी चाट मसाला वापरला आहे. चाट मसाला टाकला की पोरंही खायला मला मस्त आनंदाने खातात. तर पहा, फक्त मी इथं मेयोनीजचा वापर केलेला आहे, कोणत्याही प्रकारचा सॉस टाकलेला नाही आहे. तर मेयोनीजमध्ये ह्या भाज्या मस्त मिक्स करून घेतल्या आणि थोडी वरतून काकडीही टाकली. आधी काकडी टाकायची थोडी विसरली होती, म्हणून नंतर पटकन तिचे सालपट काढून काकडी छोटी छोटी बारीक चिरून घेतली आणि ते पुन्हा सर्व मेयोनीजमध्ये एकत्र करून छान हलवलं. कारण की सगळ्या भाज्यांना मेयोनीज लागलं की ते छान लागतं, नाही तर मध्ये मध्ये भाज्यांचे काप तसेच राहतात. तर पहा, माझ्याकडे सँडविच बनवण्यासाठी हे सँडविच मेकर आहे. तर मी इथे ब्राऊन ब्रेडच वापरते, पांढरे व्हाईट ब्रेड वापरत नाही. तर मस्त ते बनवलेलं मेयोनीजचं सारण ब्रेडवरती लावलं आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती ते कडक होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत दुसऱ्याही ब्रेडची तयारी केली. पण मी ब्रेड सँडविच मेकरमध्ये ठेवलं आणि मला थोडासा कसला तरी आवाज आला. ते बघते तर ते एकदम तुटलंच. कसं काय तुटलं ते माहीत नाही, पण अचानकच ते तुटलं. हे सँडविच मेकर माझ्याकडे खूप दिवसापासून होतं आणि मी ते खूप वेळा वापरलं, पण कधीही त्याला असं तुटलं नाही आणि त्याचा आवाजही कसला विचित्र झाला नाही. पण आज अचानक काय माहिती काय झालं, त्याचा आवाज आला आणि ते एकदमच तुटलं. पहा, त्याचं मागचं झाकण आणि त्यातली आतली मशीन पूर्णपणे वेगळी झाली आहे. नशीब मला काही झालं नाही. मला एकदम भीती वाटली. नशीब म्हटलं शॉक वगैरे लागला नाही, नाही तर अवघडच होतं. तर पहा, आता सँडविच मेकर तर बिघडलं, पण आपला आहे गावरान तवा. म्हटलं आता तव्यावरतीच सँडविच बनवावी, म्हणून पटकन तवा मांडला आणि सँडविच करायला घेतले. तर पहा, सँडविच केले आणि खाल्लेही, पण खाताना नेहमी ते सँडविच मेकरच लक्षात येत होतं. म्हटलं नशीब त्याचा स्फोट वगैरे झाला नाही किंवा चालूमध्ये मी तर जवळच होते, शॉक वगैरे बसला नाही. पहा, काम करताना नेहमी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं, नाही तर कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हीही कधी काम करताना व्यवस्थित जपून करत जा. तर पहा, मस्त सँडविच वगैरे खाल्ले आणि म्हटलं आता किचन ओटा वगैरे आवरून घ्यावा. कारण की मी रोज रात्रीच किचन ओटा आवरून ठेवते, म्हणजे सकाळी उठलं की आपलं पटकन डब्याच्या तयारीला लागायला येतं. तर पहा, संध्याकाळी किचन ओटा आवरला की किचनही छान दिसतं आणि झुरळं वगैरे होण्याचाही त्रास नाही. तर पटकन किचन ओटा सर्व आवरून घेतला आणि म्हटलं पटकन भांडे वगैरे घासून घ्यावे, म्हणजे आपली झोपायच्या तयारी करायला. कारण की रोज कितीही म्हटलं तरी संध्याकाळचे झोपायला 11 वाजतातच आणि मी झोपत नाही तोपर्यंत मुलंही झोपत नाही आणि सकाळी मग शाळेत जाण्यासाठी पटकन उठत नाही. म्हणून म्हटलं पटपट भांडे वगैरे घासून घ्यावे आणि किचन ओटा वगैरे साफ करावा. तर मुलं तर मी झोपल्याशिवाय झोपतच नाही, इकडून तिकडून हिंडतच असतात. तर आज आमच्या दीदीला म्हटलं चल मला थोडी मदत कर आणि घर वगैरे झाडून घे. तर मी भांडी घासत होते तोपर्यंत तिने घरं वगैरे झाडली, तेवढीच मला मदत झाली. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर त्याला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.